यावेळेस मंडळीला मी एक प्रश्न विचारत आहे. प्रश्न अगदी साधा सोपा आहे. अनेक वेळा तो प्रश्न तुम्ही ऐकलाही असेल आणि तो प्रश्न असा आहे की तुमचं तारण झालं आहे का? तुमचं तारण झालं आहे का? आर यू सेव्ड? इंग्लिशमध्ये आपण म्हणतो आर यू सेव्ड. ख्रिस्ती मंडळांमध्ये, ख्रिस्ती समाजामध्ये प्रत्येकाला विचारला जाणारा सर्वसाधारण प्रश्न आहे. अनेक देवाचे सेवक मंडळीला विचारतात, तुमचं तारण झालं आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी तारण हा शब्द आपण थोडासा न्याहाळला पाहिजे, त्याकडं पाहिलं पाहिजे. तारण ह्या शब्दाचा अर्थ काय? तारण जर आपण पाहिलं तर शब्दशः त्या तारण या शब्दाचा अर्थ सुटका किंवा मुक्तता. सुटका किंवा मुक्तता. मग तुमचं तारण झालं आहे का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे, तुमची सुटका किंवा तुमची मुक्तता झाली आहे का? मग पुढचा प्रश्न येतो, सुटका आणि मुक्तता ही कोणापासून किंवा कशापासून? हा पहिला प्रश्न आहे. तर आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. माझं तारण झालं आहे, माझी सुटका झाली आहे, मुक्तता झाली आहे, कशापासून आणि कोणापासून? पौल आणि सिला ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यामुळे त्यांना बंदिवासात टाकण्यात आलं होतं. आणि बंदिवासात मध्यरात्री पौल आणि सिला ह्यांचे पाय खोड्यात असताना ते गीतं गात आहेत, शुभवर्तमान त्या ठिकाणी सुवार्थ सांगत आहेत. अशा प्रकारची परिस्थिती मध्यरात्री आहे. मध्यरात्री ते गीतं गात आहेत, देवाची गुणगान गौरव ते करत आहेत. आणि मध्यरात्री अचानक भूकंप झाला. त्या बंदिशाळेचे पाय हादरले असे म्हटलं आहे. त्यांचे साखळदंड आपोआप तुटून पडले. आणि हे पाहिल्यावर तो बंदिशाळेचा नायक किंवा मुख्य जो आहे तो घाबरला. त्याला असं वाटलं सर्व कैदी पळून गेलेत आणि आपल्याला शासन होणार, म्हणून त्याने तलवार काढली आणि स्वतःचा घात तो करणार. तेवढ्यात पौल म्हटला, तू स्वतःला इजा पोहोचू नकोस. आम्ही कोणी पळून गेलो नाही, आम्ही इथेच आहोत. हे ज्यावेळेस त्या बंदिशाळेच्या नायकानं पाहिलं, त्याला लक्षात आलं की त्यांचा जो जिवंत देव आहे, त्या जिवंत देवाने ह्याची सुटका केली आहे. त्याच क्षणी तो बंदिशाळेचा नायक गुडघ्यावर गेला आणि पौल आणि सिला यांना एक अति महत्त्वाचा आणि मार्मिक प्रश्न विचारला. तो त्यांना म्हणतो, माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे? आणि त्याचं उत्तर त्याने दिलं, प्रभूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. तारण होईल म्हणजे काय? सुटका होईल म्हणजे काय? कशापासून सुटका होईल? प्रियांनो, तुमचं तारण झालं आहे का? तुमची सुटका झाली आहे काय? कशापासून? हे जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तुमचं तारण किंवा तुमची सुटका कशापासून झाली आहे? तर तुमचं तारण किंवा तुमची सुटका प्रत्यक्ष देवापासून झाली आहे का? हे आज आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. तारण देवापासून म्हणजे देवाच्या क्रोधापासून तुमची सुटका झाली आहे का? आमचा देव क्रोधाविष्ट देव आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि देवाचा क्रोध युगाच्या समाप्तीस ओतप्रोत सर्व पापीजन, दुर्जन, दुष्कर्म करणारे, अनितीचे लोक सर्वांवर देवाचा क्रोध ओतप्रोत येणार आहे. त्या देवाच्या क्रोधापासून तुम्ही सुटका झाली आहे काय? तुमचं तारण झालं आहे का? प्रियानो, देव प्रीती आहे, आपण सर्वांना ठाऊक आहे. योहान 3:16 आपल्या सर्वांचं पाठ आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. पण जसाच देव प्रीती आहे, हा त्याचा गुणधर्म आहे, तसाच देव क्रोधाविष्ट देखील आहे, हा देखील त्याचा गुणधर्म आहे. हे आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. आमच्या परमेश्वराला कोणकोणती नावे देण्यात आली आहेत, पवित्र शास्त्रात कोणत्या नावाने तो ओळखला जातो, हे जर आपण पाहिलं तर आपणास ठाऊक आहे, ज्यावेळेस परमेश्वराने प्रथमच मोशेला जळत्या झुडपातून पाचारण केलं आणि मोशे जवळ जाताच परमेश्वर म्हटला, तू जाऊन इस्रायल लोकांची सुटका फारो राजापासून करून आण. त्यावेळेस मोशे परमेश्वरास म्हटला, मी जर त्यांच्याकडे गेलो तर ते मजवर विश्वास ठेवणार नाहीत. तुला कोणी पाठवलं? तुझ्या देवाचं नाव काय? असं जर त्यांनी मला विचारलं तर मी काय सांगू? तेव्हा परमेश्वर काय म्हटला, तू त्यांना सांग, मी आहे तो आहे, याने मला पाठवलं आहे. हे आमच्या देवाचं नाव आहे. आय ॲम दॅट आय ॲम. मी आहे तो आहे.
मी न बदलणारा देव आहे. काल आज आणि सर्व काळ मी सारखाच आहे. मी सार्वकालिक जिवंत राहणारा असा देव आहे. हे आमच्या परमेश्वराचं नाव आहे. मी आहे तो आहे. दुसरं एक नाव आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिसतं. पुनरुत्थित ख्रिस्त यांनी योहानाला प्रकटीकरण दिलं आणि त्यामध्ये तो म्हणतो, मी अल्फा व ओमेगा, म्हणजे आदी आणि अंत, आरंभ व शेवट असा मी आहे. हे आमच्या देवाचं नाव आहे. तो अल्फा आणि ओमेगा, ज्याला आरंभ नाही आणि शेवट नाही, असा आमचा देव महान देव आहे. आमच्या परमेश्वराचं दुसरं एक नाव निर्गम याचा 34वा अध्याय आणि 14व्या वचनात आम्हाला दिसतं. तो म्हणतो, तुला दुसऱ्या कोणत्याही देवाची मूर्तीपूजा किंवा आराधना करायची नाही, कारण ज्याचं नाव ईर्ष्यावान आहे असा मी परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. आमच्या देवाचं नाव काय माहिती का? ईर्ष्यावान. त्याला ईर्ष्यावान म्हटलं आहे. आय एम अ जेलस गॉड. आमच्या देवाला ईर्ष्या आहे. त्याची जागा कोणी घेतलेलं, त्याचं गौरव दुसऱ्याला दिलेलं, त्याची प्रशंसा इतरांना दिलेली देवाला खपत नाही, त्याला सहन होत नाही, कारण तो ईर्ष्यावान आणि क्रोधाविष्ट देव आहे. हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा क्रोधाविष्ट देवापासून तुमची सुटका झाली आहे का? त्याच्या क्रोधापासून तुमचं तारण झालं आहे का? आज आत्मपरीक्षणाचा प्रश्न आहे. यशाया 42वा अध्याय 8व्या वचनात त्या ठिकाणी तो म्हणतो, मी परमेश्वर आहे, हे माझं नाम आहे. मी आपलं गौरव दुसऱ्यास घेऊ देणार नाही, मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही. परमेश्वर या ठिकाणी आम्हाला ताकीद देत आहे. मी परमेश्वर माझं नाव आहे. माझं गौरव कोणी दुसऱ्याने घेतलं, माझी प्रशंसा जर तुम्ही मूर्तीस दिली तर मला ते खपणार नाही, मला सहन होणार नाही, कारण मी परमेश्वर आहे, हे माझं नाव आहे. असा आमचा महान परमेश्वर की ज्याच्याविषयी यशाया 48व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, परमेश्वर सर्वांना म्हणत आहे, इस्रायल लोकांना सांगत आहे, अहो फितुरी लोकांनो, प्राचीन काळापासून घडत आलेल्या गतगोष्टीचा स्मरा आणि हे लक्षात घ्या की मीच देव आहे. दुसरा कोणी देव नाही, मत समान कोणीच नाही, कारण मी आरंभीच शेवट कळवतो. होणाऱ्या गोष्टी घडवण्यापूर्वी मी प्राचीन काळापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे. माझे संकल्प मी सिद्धीस नेईल, माझे मनोरथ मी पूर्ण करेल. मत समान दुसरा कोणीच देव नाही, कारण मी असा एकमेव देव आहे जो आरंभीच शेवट कळवतो. तो अल्फा आणि ओमेगा आहे. गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलेलो आहे. देवाचा पुत्र मानवी देह धारण करण्यापूर्वी 4000 वर्षापूर्वी उत्पत्तीमध्येच त्याने आम्हाला सांगून दिलं की माझा पुत्र या ठिकाणी भूतलावर येणार आहे. आरंभीच मी शेवट कळवतो. असा हा महान देव, ज्याच्या पुढे येण्याची आमची कुठली लायकी नाही, पात्रता नाही, पण हा देव पवित्र आहे आणि त्याला पापाचा भयंकर तिटकारा आहे, तिरस्कार आहे, आणि शेवटी पापी जनांवर तो आपला क्रोध ओतप्रोत ओतणार आहे. त्या देवाच्या क्रोधापासून तुमचं तारण झालं आहे का? सुटका झाली आहे का? कारण आमचा देव न्यायी देव आहे. संपूर्ण जगाचं न्याय निवाडा करणार तो जगाचा न्यायाधीश आहे. आणि शेवटी ज्यावेळेस तो न्याय करेल त्यावेळेस जे अधर्मी आहेत, दुष्कर्मी आहेत, अनिती करणारे लोक आहेत, जे पापी आहेत, त्यांच्यावर त्याचा क्रोध त्या ठिकाणी येणार आहे. त्या युगाच्या समाप्तीच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का? त्याच्या क्रोधापासून सुटका होण्यासाठी तुम्ही आत्ताच तुमची तयारी करून घेतली आहे का? इब्री लोकासपत्राचा 7वा अध्याय 27वे वचन, माणसांना एकदा स्मरण आणि नंतर न्याय होणे हे ठरवून दिलेलं आहे. आम्हा प्रत्येकाच्या मरणानंतर न्याय होणार, तो कधी चुकणार नाही, आणि तो न्याय आमचा देव जगाचा न्यायाधीश करणार आहे. त्यावेळेस ज्यावेळेस त्याचा क्रोध येणार आहे त्यावेळेस आम्ही त्यासाठी तयार आहोत का? त्यापासून आमची सुटका होणार आहे का? सर्व पापी, दुष्कर्मी, अधर्मी यांच्यावर देवाचा क्रोध हळूहळू साचत चाललेला आहे. युगाच्या समाप्तीस आपण आलेलो आहोत. अंधकारमय जगामध्ये मनुष्य कुठल्या मार्गभ्रष्ट स्थितीला चाललेला आहे, किती त्याची आत्मिक अधोगती आणि ऱ्हास होत आहे हे आपण सर्व पाहत आहोत. आणि ह्या पापी मनुष्याला पाहताना स्वर्गातील तो देव त्याचा क्रोधाचा घडा हळूहळू आता भरत चाललेला आहे. आणि एक दिवस असा येणार आहे की परमेश्वराच्या सहनशीलतेचा बाण फुटणार आणि त्याचा क्रोध ओतप्रोतपणे या पृथ्वीवर येणार आहे.
आपल्या सर्वांना एक ज्वालामुखी माहिती आहे. ज्वालामुखी म्हणजे धगधगती आग ज्यावेळेस त्या पृथ्वीतून बाहेर पडते, तो ज्वालामुखी आजूबाजूच्या सर्व गोष्टी विध्वंस आणि विनाश करतो. पण तो ज्वालामुखी भूमीतून बाहेर पडण्यापूर्वी कित्येक वर्ष ही धगधगती आग, हा जो ज्वाला आहे तो त्या भूमीमध्ये उफळत असतो, भयानकपणे उफळत असतो. आणि एक दिवस असा येतो की त्या भूमीचं ऊर चिरून, त्याचं पोट चिरून तो ज्वलंत ज्वालामुखी बाहेर पडतो आणि सर्व विध्वंस करतो. तसाच देवाच्या क्रोधाचा ज्वालामुखी आता उफळत आहे. एक दिवस असा येईल की या परमेश्वराच्या सहनशीलतेचे बांध सुटून पापी लोकांवर तो ज्वालामुखी ओतप्रोत येणार. त्यावेळेस कुठलाच मनुष्य टिकाव धरू शकणार नाही. देवाच्या क्रोधापुढे लोक करपून जातील. असा देवाचा क्रोध लवकरच येत आहे. त्यापासून तुमची सुटका आणि तारण झालं आहे का? आज देवाचा क्रोध ह्या विषयावर आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. आणि पवित्र शास्त्रामध्ये असे काही उदाहरणं आहेत की ज्यामध्ये देवाचा क्रोध कशा प्रकारे आला हे प्रगट होतं. आणि काय उदाहरणं आपण यावेळेस पाहणार आहोत. आत्ताच आपण शास्त्रभाग वाचला आणि तो म्हणजे इस्रायलाच्या मंडळीमध्ये अहरोन हा एक मुख्य याजक होता. अहरोन हा लेवी घराण्यातल्या आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे लेवी लोकांनी परमेश्वराच्या मंदिरात त्याची सेवा करायची, त्यासाठी तो वंश परमेश्वराने नेमून ठेवला होता. त्यातला संपूर्ण इस्रायल मंडळीचा मुख्य याजक म्हणजे अहरोन. तो इस्रायलाच्या वतीनं परमेश्वराकडं मंदिरामध्ये सेवा तो करत असत. या अहरोनाला 2 मुलं होते, नादाब आणि अबिहू. आणि निश्चितच बाप याजक म्हटल्यावर ते लोक, ते दोन्ही मुलं बापाला मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी मदत करत होते. एके दिवशी मुख्य याजक अहरोन याचे 2 मुलं नादाब आणि अबिहू यांनी देखील आपापले धुपाटणे घेतली, त्यामध्ये अग्नी टाकला, परंतु अयोग्यपणे अशास्त्रपणे तो अग्नी त्यांनी परमेश्वराजवळ मंदिरात आणला. तसा अग्नी आणण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती, तशी रीत नव्हती आणि अयोग्यपणे परमेश्वराच्या मंदिरात त्यांनी अग्नी आणला. आता त्यावेळची प्रथा आपल्याला ठाऊक नाही, परंतु काय घडलं असेल हे तुम्हाला सांगायचं झालं तर काही मंदिरामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी मेणबत्त्या लावल्या जातात. परमेश्वराला ते मेणबत्त्या लावतात. कल्पना करा की या ठिकाणी मेणबत्त्या लावायचं एक ठिकाण आहे आणि आपले लीडर आहेत, थोडेसे नवीन आहेत, नवशिके आहेत, आणि त्यांनी चुकीच्या जागी मेणबत्ती लावली, अयोग्य प्रकारे, जिथं लावायला नको तिथे लावली. असं जर झालं तर आपण काय करू? जे पाळक आहेत किंवा वडीलजन आहेत किंवा मंडळीचे जे जुने सभासद आहेत ते सांगतील, अरे आपली अशी रीत नाही आहे, आपण ह्या ठिकाणी लावत नाही, ही लावण्याची पद्धत आहे, असं त्याला समजून सांगतील. आणि म्हणून आपल्याला देखील असं वाटतं की अहरोनाने त्या मुलांना समजून सांगितलं असेल, बाळांनो तुम्ही नवशिके आहात, तुम्हाला अजून अनुभव नाही, परंतु अग्नी दाखवायची ही पद्धत नाही, तुम्ही अशा प्रकारे अग्नी दाखवला पाहिजे, असं कदाचित व्हायला पाहिजे होतं. पण झालं काय? ज्या वेळेस नादाब आणि अबिहू यांनी अशास्त्र अयोग्यपणे अग्नी त्या परमेश्वरासमोर आणला, त्यावेळेस काय झालं? परमेश्वरापासून एक अग्नी आला आणि 2 जण तिथेच भस्म झाले. ते त्या मंदिरात मृत्युमुखी पडले. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर आला. अपराध काय? फक्त अयोग्य प्रकारे अग्नी त्यांनी मंदिरात आणला, एवढंच त्यांचा अपराध, एवढीच त्यांची चूक. पण परमेश्वराकडून अग्नी आणून ते भस्म झाले. कुठलीही धोक्याचा इशारा परमेश्वराने दिला नाही, कुठली ताकद त्यांना दिली नाही. अहरोन जरी मुख्य याजक होता, त्याची 2 मुले अशास्त्रपणे परमेश्वराजवळ अग्नी आणल्यामुळे भस्म झाले. परमेश्वरापासून अग्नी येऊन ते मृत्युमुखी पडले. आमचा देव क्रोधाविष्ट देव आहे. तो कुठली चूक सहन करत नाही, त्याला कुठलीच गोष्ट खपत नाही. त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याच्याप्रमाणेच, त्याच्या प्रथेनेच गोष्टी व्हायला पाहिजेत, नाही तर त्याचा क्रोध आमच्यावर येतो. आणि तुम्ही कल्पना करा की त्यांचा बाप त्या ठिकाणी अहरोन प्रत्यक्ष डोळ्याने पाहत आहे, ही माझी 2 लेकरं आणि ती परमेश्वराच्या मंदिरात भस्म झालेली आहे, मी एक मुख्य याजक आणि माझ्यावर ही शिक्षा का? देवाने असं क्रोधाविष्ट का व्हावं हा प्रश्न त्याला पडला नसेल काय? अहरोन मोशेकडे गेला आणि कदाचित तो आपल्या मनातील कथा आणि व्यथा त्याला सांगत आहे, मोशे पहा, मी एक मुख्य याजक आहे, ह्या 2 लेकरांना लहानपणापासून मी परमेश्वराच्या मंदिरात लहानचं मोठं केलंय, त्यांना संगोपन केलं. होय, त्यांनी परमेश्वराची सेवा करावी ही माझी मनोमन इच्छा, आणि म्हणून पहिल्यापासून देवाच्या वचनामध्ये मी त्यांना पारंगत केलं.
ह्यांच्या वयाच्या 12व्या वर्षी मी त्यांना नियमशास्त्र पूर्ण पाठ करायला सांगितलं. माझ्या मागं तेच इस्रायलाचे याजक होतील म्हणून मी त्यांची तयारी करत आहे. लवकरच मी त्यांना तैलाभ्यंग करून माझ्यानंतर मी त्यांना मुख्य याजक करणार होतो, ही माझी मनोमन इच्छा होती. आणि परमेश्वराने असा तडाखा का दिला? माझ्या 2 मुलांवर तो क्रोधाविष्ट का झाला? त्यांनी कुठली चोरी केली नाही, त्यांनी कुठला व्यभिचार केला नाही, एखादा खून केला नाही. फक्त अयोग्यप्रमाणे त्या अग्नी त्यांनी आणला, एवढीच काय त्यांची चूक? मग परमेश्वर त्यामध्ये एवढा क्रोधाविष्ट का झाला? मोशेनी अहरोनाचं गाऱ्हाणं परमेश्वराकडे नेलं, तेव्हा परमेश्वराचं उत्तर अहरोनाला प्राप्त झालं. परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो, जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र आहे हे दिसून येईल आणि सर्व लोकांस माझे गौरव येण्याप्रमाणे कळेल. जे कोणी माझ्या समक्ष येणार आहेत त्यांना एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी पवित्र हे त्यांना दिसून येईल. आणि म्हणून माझ्या मंदिरामध्ये येताना सहजपणे कुठली गोष्ट घेऊ नका. तुम्हाला वाटेल तसं, तुम्हाला म्हणाले तसं तुम्ही माझ्या समोर आलं तर मी पवित्र देव आहे, माझा क्रोध होतं प्रोत तुमच्यावर येणार. आणि तेच त्यांचं झालंय, ती त्यांची गत झाली. मी किती पवित्र आहे, माझं पावित्र्य माझं मागेलं त्यांनी जाणलं नाही. त्यांच्या मनाप्रमाणे अयोग्य प्रकारे त्यांनी आज्ञा आणला, ते मला मान्य नाहीत आणि म्हणून ते भस्म झाले. कारण अशा देवाचे आम्ही उपासक आहोत. होय, देवप्रीती आम्ही वर्षानुवर्ष ऐकलेले आहेत, परंतु लक्षात ठेवा, या मंदिरात येण्यापूर्वी तुम्ही आठवडाभर सोमवार ते शनिवार मन मानेल तसं वागता, स्वैराचार करता, बदफैली जीवन जगता, मनामध्ये अशुद्ध अमंगळ विचार धारण करता, मनामध्ये सर्व प्रकारचं कपट आहे, राग आहे, द्वेष आहे, आणि हे सगळं घेऊन जर तुम्ही पवित्र मंदिरात येता तर परमेश्वर म्हणतो, जे कोणी माझ्याजवळ येईल त्यांना मी पवित्र हे दिसून येईल आणि अशाद्वारे सर्व मंडळीला माझं गौरव दिसून येईल. तो पवित्र देव आहे आणि म्हणून त्याच्या समक्षतेत येण्यापूर्वी फार सहजासहजी घेऊ नका, फार गांभीर्याने गोष्ट घ्या, गाफील राहू नका, निष्काळजी राहू नका. हे लक्षात घ्या की तो पवित्र देव आहे, त्याच्या समक्षतेत येताना तुम्ही शुद्ध आणि पवित्र आलं पाहिजे, नाहीतर तुमची गत नादाब आणि अभिहो यासारखी होईल. आमचा देव क्रोधाविष्ट देव आहे, त्याचं कार्य त्याच्याच पद्धतीनं झालं पाहिजे. गॉड्स वर्क हॅज टू बी डन इन गॉड्स वेज. त्याचं कार्य तुमच्या पद्धतीनं, तुमच्या अकलेनं, तुमच्या बुद्धीने तुम्ही करू गेला, परमेश्वर म्हणतो हे मला मान्य नाही. नादाब आणि अभिहूकडे पहा, परमेश्वराची सेवा करण्यासाठी आज्ञा आणला खरा, पण अशास्त्रपणे, अयोग्यपणे, त्याला मान्य नाही असा आज्ञा आणला, त्याच्यासमोर भस्म झाले, मरण पावले. तेव्हा पुढं असं म्हटलंय, हे ज्यावेळेस उत्तर परमेश्वराचं मिळालं, पुढचं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा अहरोन चुप्प राहिला. दोन्ही तरुण मुलगा गमवले, पण अहरोन चुप राहिला, गप्प राहिला, त्याने आपले तोंड बंद ठेवले. त्या पवित्र सर्वसमर्थ देवाला का त्याचा जाब विचारणार कसा? कुठला उलट प्रश्न अहरोन करणार आहे? अहरोन चुप राहिला. देवाने आपला निर्णय कळून चुकवला होता, नादाब आणि अभिहू यांचा न्याय करून ठेवला होता. परमेश्वरापासून अग्नी आला, दोघं भस्म झाले, विषय संपला. तू हे का केलं, कशासाठी केलं? अगोदर त्यांना वॉर्निंग का नाही दिली? कुठलाही उलट प्रश्न परमेश्वराला विचारायचा नाही. परमेश्वर क्रोधाविष्ट देव आहे, अंतर्याम पारखणारा देव आहे. त्यांनी पाहिलं कोणत्या मनोभावनेने त्यांनी त्या आज्ञा आणला, न्याय करून टाकला, भस्म केलं त्यांना. हीच गत आमच्यातील पुष्कळ जणांची त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी होणार आहे. होय, देवाचा न्याय येताना पाहिल आणि त्यावेळेस आम्हाला अहरोनासारखं चुप राहावं लागेल. एक शब्द मुखातून बाहेर काढता येणार नाही, कारण तो आमचा देव पवित्र आहे आणि तो न्यायदेव आहे. हो, येशू ख्रिस्ताने त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशीची कथा सांगितलेली आहे. तो म्हणतो, तुमच्यातील पुष्कळ जण माझ्याकडे येतील आणि ते मला म्हणतील, प्रभूजी प्रभूजी, तुझ्या नावाने आम्ही संदेश दिले, तुझ्या नावाने आम्ही भूते काढली, तुझ्या नावाने आम्ही महत्कृत्य केली नाहीत काय? ह्या नादाब आणि अभिहू सारखे आम्ही तुझी सेवा करत होतो, तुझ्यासमोर आम्ही आज्ञा आणला होता, अशा प्रकारे आमची तुझी सेवा कितीतरी वर्ष आम्ही केली. तेव्हा परमेश्वर त्यांना म्हणेल, मला तुमची ओळख कधीच नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, मजपासून निघून जा. होय, तुम्हाला वाटलं तुम्ही सगळे माझी सेवा करत होता, पण तुमच्यामध्ये दुष्ट मनोवृत्ती होती, तुमच्यामध्ये अनाचार होता, तुमच्या ठाई गुप्त पातक होतं. मजपासून निघून जा.
किती सेवा करणारे असले तरी तुम्हाला अग्नीचा सरोवर, जिथे अग्नी विझत नाही आणि किडा मरत नाही, वर्षानुवर्ष अनंत काळासाठी रडणे आणि दात खाणे चालते, तेथे तुम्हाला जावं लागेल. आणि हा न्याय दिल्यावर आमचे तोंड गप्प राहतील, आम्हाला चूप राहावं लागेल. कारण सर्वसमर्थ देव परमेश्वर जगाचा न्यायाधीश त्याचा न्याय देऊन चुकलेला आहे. त्याच्यासमोर कुणाला उलट प्रश्न विचारता येत नाही. त्या नादाबान अभिहोल झालं तेव्हा अहरोनाची जी स्थिती झाली तीच आमची स्थिती होईल. आमचे प्रियजन, आमचे लेकरं हे आम्हाला त्या ठिकाणी परमेश्वराचा न्याय होताना दिसेल, त्याचा क्रोध त्यांच्यावर येताना दिसेल, पण आम्हाला चूप राहावं लागेल. कारण देवाचा न्याय ठिकाणी येत आहे. आमचा देव ईर्ष्यावान देव आहे. कुणाला त्यासमोर काय बोलता येणार नाही. त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी जगातील प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू ख्रिस्त हाच देव आहे. ही भयानक गोष्ट त्या ठिकाणी होणार आहे. देवाचा क्रोध ज्यावेळेस आमच्यावर येईल, तू हे का केलंस असा प्रश्न आम्हाला विचारता येणार नाही. कारण तो संपूर्ण जगाचा न्यायाधीश आहे. प्रियांनो, इथंच हे कथानक संपत नाही. परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी मोशेला प्राप्त झालं. मोशेने अहरोनाचा चुलता उजिएल याला बोलवलं आणि तो म्हटला, तू आणि तुझी दोन्ही मुलं इकडे या आणि काय करा, नादाब आणि अभियू यांची प्रेत जिथं पडलेली आहेत, भस्म झालेले आहेत, त्या ठिकाणी जळून खाक झालेले, ही प्रेत उचला आणि पवित्र स्थानातून उचलून छावणीच्या बाहेर नेऊन टाका. ही प्रेत सुद्धा इथं ठेवायची नाही. देवाला ते सुद्धा सहन होत नाही. त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्यांनी भ्रष्ट झालेली गोष्ट ही पवित्र मंदिरातून बाहेर काढा. ह्या मंदिरामध्ये कुठली दुष्टता नको, कुठले त्या ठिकाणी घाण त्या ठिकाणी नको आहे. जे पवित्र मंदिर आहे त्या ठिकाणी भ्रष्ट झालेल्या गोष्टी नको. प्रेत उचला आणि छावणीच्या बाहेर काढा. पापी जनांची आठवण सुद्धा परमेश्वराला सहन होत नाही. तो त्यांना नजरेआड करतो. आणि म्हणून पवित्र मंदिरामध्ये कुठली पापी गोष्टीचा लवलेश जरी आला, परमेश्वर म्हणतो उचला आणि बाहेर काढा. माझ्या पवित्र मंदिरात पापाचा लवलेश, अनिती, भ्रष्टाचार, अत्याचार मला सहन होणार नाही. बाहेर काढा. प्रियांनो, देवाचं पवित्र मंदिर आहे. आमचा देव क्रोधाविष्ट आहे आणि म्हणून कुठली अयोग्य गोष्ट, अनिती, स्वैराचार हे त्याला सहन होत नाही. तत्कालीन इस्रायलाच्या मंडळीमधून पाप बाहेर कसं काढायचं याची एक व्यवस्थित प्रक्रिया परमेश्वराने ठरवून दिली होती. ती कोणती? ती म्हणजे प्रायश्चिताचा दिवस. वर्षातून एकदा प्रायश्चिताच्या दिवशी संपूर्ण इस्रायल मंडळीचं पाप ह्याची क्षमा मागायची, त्याच्याबद्दल प्रायश्चित करायचं आणि ते पाप मंडळीतून बाहेर काढण्याची एक वेगळी प्रक्रिया त्या ठिकाणी लेवीचा ग्रंथ याच्या 16व्या अध्यायामध्ये दिलेली आहे. तुम्ही घरी गेल्यावर कधी वाचा. त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, जर इस्रायलातून पाप तुम्हाला बाहेर काढायचा असेल, माझी जी इस्रायल मंडळी आहे त्या छावणीतून पाप दूर करायचा असेल, तर मग तुमचा जो मुख्य याजक आहे अहरोन याने त्या दिवशी स्नान करावं आणि त्यांनी पवित्र वस्त्र घालावेत. ती वस्त्र फक्त त्या दिवसासाठी नेमून केलेली आहेत. इतर दिवशी कधी ती घालायची नाहीत. पवित्र वस्त्र चढवायची आणि अहरोनाने मंदिरामध्ये यायचं. आणि संपूर्ण इस्रायलची मंडळी जे 12 वंश त्यांनी त्या मंडळास भोवती जमायचं. आणि मग मंडळीतून अहरोनाने 2 कोकरे किंवा बकरे घ्यायचे. आणि हे 2 बकरे कशासाठी? तर एक बकरा परमेश्वर प्रित्यर्थ आणि एक बकरा पाप वाहण्यासाठी, मंडळीचं पाप वाहण्यासाठी. आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलंय, या 2 बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्यात. जो परमेश्वराचा बकरा आहे तो बकरा घेऊन वेदीवर त्याला अर्पावं, त्याचं रक्त घ्यावं आणि ते रक्त घेऊन मुख्य याजक परमपवित्र स्थानामध्ये देवाच्या समक्षमध्ये जाऊन संपूर्ण मंडळीसाठी त्यांनी प्रायश्चित्त करावं. ह्याद्वारे इस्रायलचं पाप तुम्ही नष्ट कराल किंवा त्याबद्दल तुम्ही क्षमा मागाल. आणि दुसरा बकरा काय? दुसरा बकरा म्हणजे पाप वाहणारा बकरा. मग त्याचं काय करायचं? संपूर्ण मंडळी जमलेली असताना त्यांचा प्रतिनिधी म्हणजे मुख्य याजक अहरोन यांनी आपले दोन्ही हात त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवायचे. आणि ते हात डोक्यावर ठेवल्यावर संपूर्ण इस्रायल मंडळींनी जे दुष्कर्माने अपराध केलेले आहे, म्हणजे त्यांच्याकडून घडलेली पाप यांचा अंगीकार करायचा, ती पाप बोलून दाखवायचे, ती पाप कबूल करायची. हे परमेश्वरा, ह्या इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध बंड केलेला आहे,
त्यांनी मूर्तिपूजा केली, ते अन्य देवाच्या नादी लागले, त्यांनी जार कर्मण व्यभिचार केला. या सर्व पाप, या मंडळीचे पाप आम्ही या बकऱ्यावर टाकत आहे. आणि अशी पाप कबुली केल्यावर त्यांचा असा विश्वास होता, सर्व मंडळीचे पाप हे बदली होऊन आता त्या बकऱ्यावर आली, त्याच्या डोक्यावरती आली. आणि मग पाप वाहणारा बकरा ह्याचं काय करायचं? एका मनुष्याने तो बकरा घ्यायचा आणि दूर रानात जाऊन सोडून यायचा. कारण का? तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जल प्रदेशात जाईल आणि अशा प्रकारे इस्रायलाचं पाप छावणीतून दूर जाईल. ही पाप दूर करण्याची पद्धत परमेश्वराने घालून दिली होती. तुमच्या छावणीमध्ये, तुमच्या मंडळीमध्ये कुठल्याही पापाचा लवलेश मला नकोय, म्हणून पाप वाहणारा बकऱ्याची सोय करा. मंडळीचं पाप त्याच्या माथ्यावर टाका. अरोन जो मुख्य याजक ते करील आणि मग हे पापा भार घेतलेला बकरा त्याला निर्जल अन्न सोडून द्या, म्हणजे सर्व पाप दूर गेलं असं त्या ठिकाणी समज होईल. अशा प्रकारची पद्धत त्या ठिकाणी मंडळीची होती. युगाच्या समाप्तीस हेच होणार आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, युगाच्या समाप्तीस देवदूत येऊन नीतिमानातून जे दुर्जन त्यांना निवडून घेतील आणि अग्नीच्या भट्टीत टाकतील, जिथे रडण्याने दात खाणे चालते. होय, पाप त्या ठिकाणी निघून जाणार. ख्रिस्ती मंडळीतून, विश्वासणाऱ्यांतून पापी जन आहेत त्यांना निवडून घेतलं जाईल. प्रत्येक देवदूत येईल आणि बरोबर पापी जनांना निवडून घेईल, अग्नीच्या भट्टीत टाकेल, जिथे रडण्याने दात खाणे चालते. पाप परमेश्वराला सहन होत नाही. पापाचा लवलेश त्याला मंडळीमध्ये नकोय. तो म्हणतो सर्वांना दूर काढा, माझ्या नजरेआड करा, मला पापाचा तिरस्कार आहे. एवढंच नाही, पुढं परमेश्वर काय म्हणतो? देवाचं वचन मोशेला प्राप्त झालं. तो म्हणतो, हे जे दोन मनुष्य मरण पावलेत, नादाब आणि अबिहू, यांच्याबद्दल कुणी कधी शोक करायचा नाही. त्यांच्याबद्दल अश्रू ढाळू नका. तुम्ही आपले केस सोडू नका, तुम्ही आपले वस्त्र फाडू नका. तुम्ही जर असं कराल तर तुम्ही मराल आणि सर्व तुमचा दोष मंडळीवर येईल. पापी लोकांसाठी शोक देखील करायचा नाही, अशी सक्त ताकीद परमेश्वराने दिली. कारण आमचा देव क्रोधाविष्ट देव आहे, त्याला पाप सहन होत नाही. आणि अशा प्रकारे तो म्हणतो, पाप तुम्ही नाहीस करा, कारण मी क्रोधाविष्ट आहे. अशा देवाचे आम्ही उपासक आहोत. तेव्हा जेव्हा आम्ही त्याच्या समक्षतेत येतो, किती हलक्या रीतीने आम्ही घेतो, किती सहजपणे आम्ही मंदिरात येतो. तो म्हणतो, मला पाप सहन होत नाही. म्हणूनच ह्या पार्श्वभूमीवर उपदेशक त्याचा 5वा अध्याय 1 वचनात म्हणतो, तू देवाच्या मंदिरात येतोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. तू ज्यावेळेस या देवाच्या मंदिरात येत आहेस तेव्हा पहिलं पाऊल सांभाळून टाक, कारण तुझा देव पवित्र आहे आणि तो क्रोधाविष्ट आहे. जर तू आठवड्याभर मनामध्ये सर्व प्रकारचे अशुद्ध, अमंगळ, व्यभिचारी विचार आहेत, इतरांबद्दल द्वेष आहे, मन कपटी झालेलं आहे आणि दूषित मन घेऊन पापाने भरलेल्या अंतःकरणाने जो तू या मंदिरात येतोस, तर पहिलं पाऊल सांभाळून टाक. कारण मला पापाचा लवलेश सहन होत नाही, मी क्रोधाविष्ट देव आहे, नादाबान अभिहू, यासारखी तुमची परिस्थिती होईल. ज्या वेळेस तुम्ही रविवारच्या वेळेस मंदिरामध्ये येता, मंदिरामध्ये पाऊल टाकण्यापूर्वी सांभाळून टाका असं म्हणत आहे. कारण मला पाप सहन होत नाही. प्रियानो, मंदिर असं ठिकाण आहे की जो परमेश्वर त्याच्या पवित्र लोकांना बोलवत आहे. तिथं आमची दुष्ट पापी अंतःकरणे घेऊन आम्ही येत आहोत. किती आम्ही सहजपणे, गाफीलपणे येतो. आम्ही ह्यावेळेस गांभीर्याने बाब घेतली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एका देशातून दुसरीकडे जाता, त्यावेळेस जी सीमा आहे, देशाची सीमा आहे, त्यावर तुमची कसून तपासणी केली जाते. आपल्या सर्वांना याचा अनुभव असेल. तुम्ही जर एअरपोर्टवर गेला, ह्या देशातून दुसऱ्या देशाकडे जायचं आहे, तुमची सर्व छाननी केली जाते. त्या देशामध्ये जाण्यापूर्वी कायद्याने बंदी असलेली कोणती गोष्ट तुम्ही हातात घेतलेली आहे का? काय अंमली पदार्थ, मादक पदार्थ तुमच्याकडे आहेत का? काय हत्यार, दहशतवादी काय त्या ठिकाणी शस्त्र आहेत का? हे सर्व तपासून, तुम्हाला पूर्णपणे तपासून मग तुम्हाला ते सोडले जातं. एका अंधकारमय जगातून तुम्ही जगाचा जो प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त याला भेटण्यासाठी अंधारातून प्रकाशात येत आहात. येण्यापूर्वी संपूर्ण शरीर तपासून पहा, आत्मपरीक्षण करून पहा, तुमच्या अंतःकरणात पापाचा लवलेश काय आहे का? वाईट विचार, अशुद्ध बोलणं, वाईट कृती, याद्वारे तुम्ही पाप केला असेल, बाजूलाच रिक्त व्हा, पश्चाताप करा आणि रिक्त होऊन, पापावरून रिक्त होऊन मग तुम्ही मंदिरात प्रवेश करा. कारण मी परमेश्वर हा पवित्र देव आहे.
अशा क्रोधाविष्ट देवाचे आम्ही उपासक आहोत. त्याच्या सान्निध्यामध्ये थरथर कापत नखशिंकात घाम फुटत आम्ही आलं पाहिजे. त्याला पाप सहन होत नाही. देवाच्या क्रोधाविषयी आणखी एक कथानक आपण पाहतो आणि ते म्हणजे दुसरं शमूएल याचा 6वा अध्याय. ह्याच्यामध्ये दावीद राजा इस्रायलचा राजा आहे. आणि दावीद इस्रायलचा राजा असताना त्याला असं वाटलं की देवाचा जो कोष आहे तो अभिनादाब नावाचा मनुष्य त्याच्या घरात होता, तेथून आपल्या राजवाड्यात दावीदपुरात आपल्या महालात आणावा असं दावीदाला वाटलं. आणि हा जो कोष आहे तो यहुद्या प्रांतातील बाला गावामध्ये अभिनादाब नावाचा मनुष्य राहत होता. त्याच्या घरामध्ये काही कारणास्तव हा कोष ठेवण्यात आला होता. आणि मग दावीद म्हटलं आपल्याला तो कोष घेऊन यायचा आहे. आता लक्षात घ्या, हा जो देवाचा कोष आहे अत्यंत पवित्र अशा प्रकारचा हा कोष होता. तो कोष परमपवित्र स्थानामध्ये देवाच्या सान्निध्यामध्ये होता. कुणी त्या कोशाला हात लावायचा नाही, कुणी त्याकडे डुंकूनही पाहायचं नाही. केवळ मुख्य याजक वर्षातून एकदाच त्या ठिकाणी जाऊ शकत होता. या कोशामध्ये काय होतं तर मोशेने ज्या 10 आज्ञा परमेश्वराने स्वतःच्या हस्ताक्षरात त्याला दिल्या होत्या, त्या 10 आज्ञाच्या 2 पाट्या ज्या मोशेने रागाने फेकून फुटल्या होत्या, त्या फुटलेल्या पाट्या त्या कोशामध्ये होत्या 10 आज्ञा. आणखी त्या ठिकाणी काय होतं, अहरोनाची काठी जी रात्रीतून फुलली, तिला अंकुर आला, तिला बदाम आले, ते पिकले, अशी चमत्कार करणारी त्या अहरोनाची काठी ती त्या कोशामध्ये होती. आणि जो स्वर्गीय मानना त्यांना स्वर्गातून मिळत असत त्याचा एक नमुना त्या कोशामध्ये होता. आणि देवाची एक सक्त ताकीद होती, ज्या ज्यावेळेस तुम्ही हा कोश स्थलांतरित करीत आहात त्यावेळेस फक्त लेवी याजक जे याजक आहेत त्यांनीच तो कोश धारण करायचा. आणि कसा करायचा तर त्या कोशाला हात लागू नये म्हणून, कोश म्हणजे एक त्या ठिकाणी लाकडी पेटी होती. दोन्ही बाजूला 3-3 कड्या म्हणजे 6 कड्या होत्या. आणि त्या कड्यातून जायला असा एक लाकडी खांब दोन्ही बाजूला टाकायचा आणि त्या खांबाला याचकांनी खांद्यावर घ्यायचं आणि तशा प्रकारे तो कोश न्यायचा. म्हणजे त्या कोशाला कोणाचाही धक्का लागणार नाही, कोशाला हात लावायचा नाही. कोशाला कड्यातून एक बांबू आणि तो बांबू खांद्यावर घेऊन हे याजक लोक जायचे, प्रवास करायचे. केवळ याचकांनी तो कोश धारण करायचा. ही परमेश्वराची आज्ञा होती. अशा पद्धतीने अशा प्रकारेच तो कोश नेला पाहिजे, ही परमेश्वराची आज्ञा. या कोशाने काय काय केलं होतं, ज्या ज्या वेळेस हा परमेश्वराचा कोश इस्रायलाच्या छावणीमध्ये असायचा त्या त्यावेळेस सर्व शत्रुराष्ट्र पराभूत व्हायचे. देव त्यांच्या बाजूने लढायचा, कारण देवाचं सामर्थ्य, देवाची समक्षता त्या कोशामध्ये आहे. आणि म्हणून इस्रायल लोक प्रत्येक वेळेस रणभूमीवर तो कोश ठेवायचे आणि ते सर्व शत्रूंना पराभूत करायचे. हे त्या कोशाचं सामर्थ्य होतं, चमत्कार करणारा कोश. आणखी एकदा बलिष्ठ्यांनी हा कोश त्यांच्या ताब्यात घेतला, लढाई करून इस्रायलांना हरवलं आणि ते बलिष्ठ्यांनी आपला कोश घेऊन त्यांचा देव दागोन ह्याच्या मंदिरामध्ये ते कोश घेऊन गेले. आणि रात्री दागोनाची एक 10 फूट उंच अशी दगडाची मूर्ती होती, त्याजवळ तो कोश ठेवला. सकाळीच उठून पाहतात तो काय, तो कोश जवळ असल्यामुळे दागोन देवाची 10 फुटाची दगडी मूर्ती पूर्ण खाली पडली, धडापासून शिर वेगळं झालं आणि हातपाय तुटलेले असे ते पाहिले. असा तो कोश होता, देवाचा पवित्र कोश. एवढंच काय, तर ज्या वेळेस हा यहोशुवा यरीहोमध्ये प्रवेश करणार होता, यार्देन नदीमध्ये आली, तेव्हा परमेश्वराने त्यांना सांगितलं याचकांनी कोश घेऊन यार्देन नदीत जावं. त्यांचे पाय यार्देन नदीत टेकताच यार्देन दुभांगली आणि ते सर्व कोरड्या भूमीतून गेलोय. असा चमत्कार करण्याचा देवाचा कोश, पण पवित्र कोश असा आणायचा म्हणून दावीद राजाने फार काळजीपूर्वक 30,000 लोक बरोबर घेतले. किती लोक? कोश आणण्यासाठी 30,000 लोक घेतले. वाजंत्री, त्या ठिकाणी बासुरी, सर्व वाद्य घेत अभिनादाबच्या घरी गेला आणि तिथून आता कोश आणायचा आहे. परंतु दावीदाने स्वतःची एक शकल लढवली. तो म्हटला हा कोश खांद्यावर आणण्यापेक्षा आपण बैलगाडीत आणू. आणि मग एक नवीन बैलगाडी घेतली, त्यामध्ये तो कोश ठेवला आणि बैलगाडीतून हळूहळू टेकडीवरून तो कोश आता खाली येत आहे. अभिनादाबचे 2 मुलं यहो आणि उज्जा. यहो मुलगा बैलगाडीच्या पुढे चाललेला आहे मार्ग दाखवण्यासाठी आणि उज्जा त्या कोशाच्या पाशी बैलगाडीत बसून बैल हाकत आहेत. अशा प्रकारे मिरवणूक चाललेली आहे, नाचत गाजत ती पूर्ण मिरवणूक पुढे चाललेली आहे आणि ह्या बैलगाडी त्या टेकडीवरून खाली येत आहे. नाखोन नावाच्या मनुष्याच्या खळ्याजवळ ती बैलगाडी आली. त्यावेळेस बैलाला ठोकर लागली आणि गाडी कलंडायला लागली.
बैलाच्या पायाला ठोकर लागली म्हणून गाडी हल्ली, तिरकी व्हायला लागली आणि त्यातला कोश खाली जमिनीवर पडू लागला. तुम्ही जर उज्जाच्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केलं असतं? साधा प्रश्न आहे. देवाचा पवित्र कोश ज्याच्यामध्ये दैवी सामर्थ्य आहे, तेव्हा कोश आता खाली पडत आहे, जमिनीवर पडून भ्रष्ट होत आहेत, तेव्हा तुम्ही काय केलं असतं? कल्पना करा की असं बायबल आहे आणि बायबल इथं कडेला आलेलं आहे आणि ते बायबल पडू लागलं आणि तुम्ही जवळच उभा आहात. तुम्ही बघत बसला असता का बायबल कसं पडतं? देवाचं वचन आहे, त्याबद्दल आपल्याला आदर आहे, पडू नये म्हणून आपण लगेच हात लावून ते धरलं असतं. तेच नेमकं उज्जाचं झालं. देवाचा कोश, पवित्र कोश खाली पडून त्या ठिकाणी तो भ्रष्ट होणार, लगेच उज्जाने हात लावला. उज्जाने हात लावल्यावर पुढं काय झालं? बायबलमध्ये वाचण्यापूर्वी मी थोडी कल्पना केली. कदाचित असं झालं असेल की तो कोश उज्जाने सावरला म्हणून मला असं वाटलं एखादी आकाशवाणी होईल, परमेश्वराचे शब्द त्यांना ऐकू येतील, हे उज्जा माझ्या दासा, मी तुझ्यावर संतुष्ट आहे, कारण माझा पवित्र कोश जमिनीवर पडून भ्रष्ट करण्यापासून तू वाचवलास, याचं प्रतिफळ मी तुला निश्चित देईल. असं कदाचित झालं असेल असं मला वाटलं. परंतु त्या ठिकाणी काय झालं? 2 शमूएल याचा 6वा अध्याय 7वं वचन. तेव्हा परमेश्वराचा कोप त्या उज्जावर भडकला आणि त्याच्या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडण केले. तो उज्जा त्याच कोशाच्या पाशी गतप्राण झाला. परमेश्वराने त्याला तडाखा दिला. आमचा देव क्रोधाविष्ट देव आहे, त्याला कुठली चूक सहन होत नाही. त्यांनी निश्चितपणे सांगितलं होतं, फक्त याचकाने त्या कोशाला हात लावायचं. जरी माझा कोश खाली पडत असेल तरी तू याजक नाहीस आणि तू चुकीच्या पद्धतीने त्या कोशाला हात लावत असेल. उज्जाने कोशाला हात लावलाच, तिथेच हृदयाचा तीव्र झटका, गतप्राण झाला. असा आमचा देव आहे, त्याला कुठली चूक सहन होत नाही. अशा देवाच्या सान्निध्यात आम्ही येताना किती आम्ही भ्रष्ट आहोत, आम्हाला तो स्वीकार करणार आहे का? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उज्जाला तडाखा बसला, तिथेच तो पडला, गतप्राण झाला. प्रियांनो, कुठल्याही चुकीबद्दल देव क्षमा करत नाही, कारण आमचा देव क्रोधाविष्ट देव आहे. आणि म्हणून याकोब त्याच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायाच्या 8व्या वचनात म्हणतो, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. उज्जाचं चूक काय झाली? आपण जर थोडा विचार केला, कशामुळं त्याला तडाखा बसला? असं म्हणतात की उज्जाने एक पूर्वग्रह केला होता. त्याने गृहीत धरलं होतं. काय गृहीत धरलं होतं? उज्जाने गृहीत धरलं, त्या जमिनीत पडण्यापेक्षा, त्या जमिनीपेक्षा माझे हात खूप स्वच्छ आहेत. हे गृहीत धरलं म्हणून त्याने त्या कोशाला हात लावला. जमिनीवर पडून घाण होण्यापेक्षा माझे हात स्वच्छ आहेत, मी त्या कोशाला धरेन. प्रियांनो, प्रश्न आहे, आपले हात स्वच्छ आहेत का? आपले हात स्वच्छ आहेत का? आणि म्हणून याकोब म्हणतो, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापीजनो हो, आपले हात निर्मळ करा, आपले अंतकरण शुद्ध करा. त्याला वाटलं माझे हात खूप स्वच्छ आहेत, पण तो किती भ्रष्ट आहे. मनुष्याची धार्मिकता घाणेरड्या चिंधीसारखी आहे, हे त्या उज्याला समजलं नाही. तिथेच गतप्राण झाला. आणि म्हणून मंदिरात पाऊल टाकतो त्यावेळेस तुमचे हात निर्मळ आहेत का आणि अंतकरण शुद्ध आहेत का? आत्मपरीक्षण करा, नाही तर उज्यासारखी आपली गत होणार आहे. कारण आमचा देव क्रोधाविष्ट देव आहे. देवाचा क्रोध पापी जनांवर येतो. तेच आपण नवीन करारात आधुनिक उदाहरण पाहतो. जुन्या करारात अनेक आज्ञा होत्या आणि त्या आज्ञेप्रमाणे जर कुणी पाप केलं तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शासन होतं. किरकोळ गुन्हा झाला तर किरकोळ शासन, गंभीर झाला तर गंभीर शासन, अशा प्रकारचं शासन जुन्या करारात दिलं जायचं. उदाहरणार्थ, जर कोणी त्या ठिकाणी शब्दात मोडला तर त्यांना भयंकर म्हणजे कधी दगडमारीची शिक्षा होती. शिक्षा अनेक प्रकारच्या होत्या. जणू काही 7 दिवस छावणीच्या बाहेर त्या मनुष्याला ठेवायचं. किरकोळ काय गुन्हा असेल, फटक्यांची शिक्षा, 20 फटके 40 फटके अशी शिक्षा होती. परंतु जे गंभीर त्या ठिकाणी गुन्हे आहेत त्यांना दगडमार करून मरणदंडाची शिक्षा होती. असे 25 गंभीर गुन्हे जुन्या करारात होते. उदाहरणार्थ, देवाच्या नावाची निंदा केली तर त्याला एकच शिक्षा, दगडमार करून त्याला ठार करायचं. जर कोणी शब्दात मोडला त्याला दगडमार करून ठार करायचं. जर कोणी आपल्या आईबापाची अवहेलना केली, त्यांची निंदा केली, त्याला दगडमार करावा अशी सक्त ताकीद परमेश्वराची होती. जर कोणी व्यभिचार केला, मूर्तीपूजा केली, चोरी केली, त्यांना दगडमार करावा लागायचं.
डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, पण गंभीर शिक्षेला गंभीर गुन्हा आणि गंभीर शिक्षा. परंतु नवीन करारात आपण पाहतो तसं नाही. पापाच्या कुठल्याही पायऱ्या नाहीत. प्रत्येक पापाला एकच शिक्षा आहे, पापाचं वेतन मरण आहे. जर आम्ही पाप केलं, कुठलंही पाप असू दे, किरकोळ असू दे किंवा गंभीर असू दे, पापाचं वेतन मरण आम्हाला येणार. आणि म्हणून कुठल्याही पापाला जर मरणी शिक्षा असेल, आम्ही प्रत्येकजण पापी आहोत. परंतु सुवार्ताही आहे, आम्ही पापी असता ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. आम्ही पापी असता ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. आणि म्हणून ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या माझ्यासाठी पाप केलं. ज्यावेळेस आम्ही पाप करतो, देवाचा क्रोध आमच्यावर येऊन आम्हाला नष्ट करणार, परंतु आमचे सर्व पाप स्वतःवर घेऊन जगाचं पाप वाहणारा देवाचा कोकरा त्या वधस्तंभावर गेला. आणि मग कल्पना करा, ज्या देवाला इवलीचे पाप सहन होत नाही, नादाब आणि अबिहू यांनी अशास्त्र आज्ञा आणला, ते त्याला सहन झाला नाही, त्याला तडाखा दिला. उज्जयाने केवळ हात लावला म्हणून तो मेला. तसं आमच्या सर्वांचं जगाचं पाप ज्यावेळेस त्या वधस्तंभावर आपल्या देवाच्या पुत्रावर त्या लादलं गेलं आणि पित्याने त्या पुत्राला पाहिलं, त्यावेळेस त्याला काय दिसलं? त्यावेळेस त्याला त्याचा परमप्रिय पुत्र दिसला नाही, तुमचं माझं पाप त्याच्यावर लादलेलं दिसलं. आमचा देव जो न्यायी आहे आणि क्रोधाविष्ट आहे, तो त्याची गय करेल का? कारण आमच्या देवाला पापाचा भयंकर तिरस्कार आहे, तिटकार आहे. त्याला पाप सहन होत नाही. आणि म्हणून ज्याच्या जवळ आणि ज्याच्या ठाई पाप दिसेल त्याला पापाचं वेतन मरण हे देणं, हे त्याच्या पावित्र्याला आणि न्यायत्वाला योग्य आणि उचित आहे. आणि तेच त्या पित्याने केलं. आपल्या पुत्रावर ओतप्रोत क्रोध त्याने भरला. ते 6 तास त्या वधस्तंभावर लटकलेला असताना देवाचा पुत्र प्रत्यक्ष नरकाग्नीतून चालला होता. कारण पापाचं वेतन मरण, तुमचं आणि माझं मरण त्या ठिकाणी तो भोगत होता. आणि म्हणून आयुष्यात पहिल्यांदाच मोठ्या कळवळीनं ज्याला आतापर्यंत पिता म्हणून म्हणत होता, तो त्या पित्याकडे पाहून म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? त्याग केला कारण देव क्रोधाविष्ट आहे, देव पवित्र आहे, त्याला पाप सहन होत नाही. आणि म्हणून पुत्रावर तुमचं माझं पाप पाहताच त्याचा क्रोध त्याच्यावर आला आणि आमची पापातून सुटका झाली. म्हणूनच येशू आमचा तारणार आहे. जो क्रोध आमच्यावर येणार होता तो त्याने स्वतःवर घेतला. तो आमच्यासाठी शाप असा झाला, शापग्रस्त होऊन त्या वधस्तंभावर मरण पावला. आणि ही आजची स्वार्थ आहे की त्याच्या मरणानं देवाचा क्रोध आमच्यावरून जाऊन त्याच्यावर गेलेला आहे. आणि म्हणून आम्हाला सुटका झालेली आहे, आमचं तारण झालेलं आहे. ही जाणीव ज्या विश्वासणाऱ्या होती, तो ख्रिस्तावर ओतप्रोत प्रेम केल्याशिवाय कधी राहत नाही. पण ही जाणीव आम्हाला झाली पाहिजे, ह्याचं गांभीर्य आम्हाला कळायला पाहिजे. कोणत्या प्रकारे देवाचा क्रोध माझ्यावर येणार होता आणि त्याने स्वतःवर कसा घेतला हे आम्ही समजलं पाहिजे. प्रियानो, देवाचा क्रोध भयंकर आहे आणि आम्ही तो टाळू शकतो, कारण येशूने आमच्यासाठी त्या ठिकाणी वधस्तंभावर शिक्षा भोगितलेली आहे. देवाच्या क्रोधाचं एक शेवटचं उदाहरण, बाप्तिस्मा करणारा योहान यार्देनेमध्ये बाप्तिस्मा देत आहे. अनेक लोक पश्चाताप करून बाप्तिस्मा घेत आहेत. त्याच वेळेस शास्त्री, परुषी हे देखील बाप्तिस्म्यासाठी आले. आणि योहान त्यांच्याकडे पाहून म्हणतो, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी काळात येणाऱ्या देवाच्या क्रोधापासून पळण्यास तुम्हाला कोणी सावध केलं? तो त्यांना सांगत आहे, देवाच्या क्रोधापासून पळण्यास तुम्हाला कोणी सावध केलं? याचा अर्थ काय? होय, भावी काळामध्ये युगाच्या समाप्तीस देवाचा क्रोध येणार आहे आणि त्यापासून तुम्हाला कुणी सावध केलं, असं बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो. आणि ह्या क्रोधाविषयी प्रगटीकरण याचा 4था अध्याय आणि 17व्या वचनाच्या पुढं आम्ही पाहत आहोत. तर त्या ठिकाणी चित्र असं आहे की शेवटला काळ आलेला आहे. ही पृथ्वी जी अशांत आहे, अनिती, भ्रष्टाचाराने भरलेली आहे, त्या ठिकाणी सर्व प्रकारचा विध्वंस आणि विनाश चाललेला आहे. अशा नाशाकडे जाणारी पृथ्वी, त्यावेळेस महासंकटाचा काळ आलेला आहे. महासंकटाचा काळ म्हणजे या पृथ्वीवर सर्व प्रकारची अरिष्ट आणि संकट येत आहेत. दुष्काळाने भूकमळी मुलं माणसं मरत आहेत, लढाया चालू आहे, रक्तपात होत आहे, त्या ठिकाणी मरी आलेले आहे, अनेक रोगराई चाललेले आहेत, आकाशातील बळे डळमळत आहेत, पृथ्वीवर ते पडत आहेत, मोठमोठे भूमिकंप होत आहेत. अशातला तो शेवटचा काळ, त्या काळामध्ये आपण आलेलो आहोत. आणि त्या ठिकाणी योहान म्हणतो, मला प्रगटीकरण झालं आणि मी पाहिलं, स्वर्गातून एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून आला, त्याच्या हातामध्ये तीक्ष्ण धारेचा विळा होता. कल्पना करा तुम्ही, आज भयंकर ह्या ठिकाणी पृथ्वीवर भयंकर संकट, अनर्थ चाललेला आहे. स्वर्ग उघडला, त्यातून एक दूत आला, त्याच्या हातामध्ये तीक्ष्ण धारेचा विळा आहे.
तीक्ष्ण धारेचा विळ्याचा उपयोग काय होतो आपल्याला जर विचारलं तर काय सांगू शकाल? विळ्याचा उपयोग कोण करतो? एखादा शेतकरी जो आहे, ज्यावेळेस शेतामध्ये तो पेरतो, ते शेत पिकतं आणि शेत पिकल्यावर त्या दांड्यातून कंस बाजूला करण्यासाठी विळ्याचा उपयोग केला जातो. हा विळा अतिशय तीक्ष्ण धारेचा असतो आणि म्हणून ते दांडे छाटले जातात, कंस बाजूला केले जातात, ते त्या ठिकाणी तुडवले जातात आणि कंस किंवा त्यातून दाणे निघतात, ते कोठारात साठवले जातात, भुसा जाळला जातो. यासाठी तीक्ष्ण धारेचा विळ्याचा उपयोग त्या ठिकाणी शेतकरी करत असतो, कंसांना छाटण्यासाठी, शेतीला छाटण्यासाठी. यावेळेस तो देवदूत आहे, त्याच्या हातामध्ये तीक्ष्ण धारेचा विळा आहे. तेव्हा आणखी एक देवदूत त्याला म्हणताना मी पाहिलं, तू आपल्या हातातील विळा चालव आणि पृथ्वीच्या द्राक्षांची छाटणी कर, कारण द्राक्ष पिकले आहेत. त्या देवदूताला एक आज्ञा मिळाली, विळा चालव. कुणावर? शेतीवर नाही, पृथ्वीवर विळा चालव आणि पृथ्वीची द्राक्ष जी आहेत, जी पिकलेली आहेत, ती खडापासून वेगळी कर. कोण आहे ती पृथ्वीची द्राक्ष? पृथ्वीची द्राक्ष म्हणजे जे पापी लोक आहेत, दुर्जन आहेत, दुष्कर्मी आहेत, सर्व प्रकारचा भ्रष्टाचार, लाचलुचपत करणारे, जार कर्म, व्यभिचारी, सर्व प्रकारचा विध्वंस आणि विनाश करणारे दुर्जन जे लोक आहेत, तो म्हणतो तू आपला विळा घेऊन त्यांच्यावर चालव, कारण द्राक्ष पिकले आहेत. कशाने पिकले आहेत? त्यांचं पाप आता ओतप्रोत भरलेलं आहे, पापाने भरून वाहत आहेत, पाप ओसांडून चाललेलं आहेत. त्यांची छाटणी करणं गरजेचं आहे. विळा घे आणि पृथ्वीवर चालव. तेव्हा देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षेची घड तोडून ती द्राक्षकुंडात टाकली. कल्पना करा, तो शेवटचा काळ आहे. देवदूत आला आणि तो सर्व पृथ्वीवरील दुर्जन ह्याची छाटणी करत आहे. तीक्ष्ण धारेच्या विळ्याने त्या ठिकाणी कत्तल चालू आहे, रक्तपात होत आहे. ती द्राक्ष त्याने घेतली, पिकलेली द्राक्ष घेतली आणि द्राक्षकुंडात टाकली. पिकलेली द्राक्ष जी रसरशीत आहेत, टवटवीत आहेत, ती द्राक्षकुंडात टाकल्यावर द्राक्षांचं काय केलं जातं? ती द्राक्षकुंडात टाकलेली द्राक्ष, या द्राक्षांना पायानं तुडवलं जातं, त्यांना चिरडलं जातं, त्यांना चेपलं जातं आणि त्यातून जो द्राक्षरस, जो जीवनरस, तो काढला जातो आणि त्याचा त्या ठिकाणी पुढं उपयोग होतो. द्राक्षकुंडात द्राक्ष चिरडली जातात, तुडवली जातात. तसंच तो म्हणतो, हे जे बाकीचे पापीजन, दुर्जन आहेत, पृथ्वीचे द्राक्ष आहेत, घडा भरलेला आहे, पापाने ओतप्रोत भरलेले आहेत, होय, त्या ठिकाणी त्यांना घे आणि द्राक्षकुंडात टाक. त्यांनी सर्व पापीजन घेतले आणि द्राक्षकुंडात टाकले. तो द्राक्षकुंड कुठला होता? पुढचं जर आपण वचन वाचलं तर तो द्राक्षकुंड म्हणजे देवाच्या क्रोधाचा द्राक्षकुंड, ह्यात त्यांना टाकतो म्हणतो. हा द्राक्षकुंड द्राक्षरस काढण्याचा नाही, देवाच्या क्रोधाचा द्राक्षकुंड आहे. आणि म्हणून त्या शेवटल्या भयानक दिवशी सर्व दुर्जन घेतले जातील आणि त्यांना देवाच्या क्रोधाच्या द्राक्षकुंडामध्ये टाकलं जाईल. आणि मग तो देवाचा क्रोध जो त्यांच्यावर येणार आहे, त्याच्याविषयी काय म्हटलेलं आहे? ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवलं गेलं. आता द्राक्षकुंड तुडवलं गेल्यावर त्यातून काय बाहेर यायला पाहिजे? जर द्राक्ष तुडवले तर काय बाहेर यायला पाहिजे? द्राक्षरस बाहेर यायला पाहिजे. त्या ठिकाणी असं म्हटलंय, तो द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवला गेला तेव्हा रक्त बाहेर आलं, तेव्हा रक्त वाहिलं. देवाचा क्रोध असा येणार आहे, सर्व पापी जनांच्या द्राक्षकुंडात तुडवलं गेल्यावर रक्त वाहिलं. रक्त किती वाहिलं तर असं म्हटलेलं आहे, ते रक्त घोड्याच्या लगामा उंचीपर्यंत जाऊन त्याचा प्रवाह 100 कोस होता. देवाच्या घोड्याचा लगाम म्हणजे साधारण 5 ते 6 फूट जमिनीपासून 5 ते 6 फुटापर्यंत असं उंचीचं 100 कोस म्हणजे साधारण 300 किलोमीटर असं ते रक्ताची नदी वाहत होती. हा देवाच्या क्रोधाचा परिणाम आहे. तुम्ही कल्पना करा प्रियानो, पुणे ते सोलापूर साधारण 300 किलोमीटर आहे. पुणे ते सोलापूर एक नदी वाहत आहे. नदी पाण्याची नाही, पापी जनांच्या रक्ताची नदी आहे. देवाच्या क्रोधाचा भयंकर परिणाम असा झाला, पापीजन द्राक्षकुंडात तुडवले गेले, त्यांचं रक्त वाहिलं, ते रक्त 100 कोस वाहिलं. हा तो भयानक दिवस आहे. अशा देवाचे आम्ही उपासक आहोत. केवळ देव प्रेम करणारा आणि प्रीती करणारा नाही, तो क्रोधाविष्ट देखील देव आहे. आणि म्हणून इब्री लोकास पत्रात म्हणतं, जिवंत देवाच्या हाती सापडणं किती भयंकर आहे, कारण आमचा देव भस्म करणारा अग्नी आहे. परंतु स्वार्थही आहे,
आमच्यासाठी एक मार्ग आहे. कारण आज कृपेचा काळ चालू आहे. आज तो न्यायस्थानावर नाही, तो दयास्थानावर बसलेला आहे. आणि म्हणून आज जर आमच्या सर्व पापांची पश्चातापरूपी अंतःकरणाने आम्ही क्षमा मागितली, बघणं आणि अनुतप्त हृदयाने त्याला क्षमा मागितली, तर आज तो दयास्थानावर असल्यामुळे आम्हाला दया करून ह्या द्राक्षरूपी कुंडातून बाहेर काढण्यास, त्यातून सुटका करण्यास, त्यातून आम्हाला तारण देण्यास तो सिद्ध आहे. आणि म्हणून योहान त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. आजच ती संधी आहे. आज ती संधी आम्ही गमावली तर त्या द्राक्षकुंडात पडण्याची आम्हाला वेळ येईल. आणि त्यावेळेस माहिती आहे, द्राक्षकुंडात देवाचा ओतप्रोत क्रोध त्या ठिकाणी येईल आणि जे रक्त वाहेल त्याचा प्रवाह 100 कोस जाईल. आम्ही त्यातून बाहेर पडणार आहोत का? आत्ममंडळास काय म्हणतो, हिच्याला कान आहे तो ऐको. प्रार्थना करूयात. स्वर्गीय पिते, आज तू आमचे डोळे उघडले आहेस. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला दाखवून दिलेस की तू किती क्रोधाविष्ट आहेस. होय, पाप तुला सहन होत नाही, पापाचा भयंकर तिरस्कार तुला आहे. आणि म्हणून येथून पुढे कधीही तुझ्या मंदिरात पाऊल टाकण्यापूर्वी आम्ही ते सांभाळून टाकावं, आमचं आत्मपरीक्षण करावं. सर्व प्रकारच्या अपराध आणि चुका याचं पश्चातापी रूपा अंतःकरणाने पश्चाताप पाहून ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होऊन प्रभू आम्ही तुझ्या सान्निध्यात यावं. यासाठी प्रभू आम्हाला तू पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. तुझ्या क्रोधरूपी द्राक्षकुंडातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला तू योग्य मार्ग दाखव. सर्व मागणं धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.